पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी कोर्टाबाहेर दोन कारची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला। या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले। दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं। लातूर आणि पुणे या ठिकाणी खासगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे। स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 60% जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली। पुण्यात उन्हाचा कडाका वाढल्यानं प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते। पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उन्हापासून बचावासाठी प्राण्यांना दिवसातून 2 वेळा अंघोळ घातली जाते। तसंच कूलर पाण्याचे हौद अशी व्यवस्था करण्यात आली आहे। मुंबईतील मिठी नदीच्या सफाईसाठी अखेर कंत्राटदार पुढे आलेत। पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यानं कामाचा मार्ग मोकळा झालाय। फिल्टरपाडा पवई ते माही खाडीपर्यंत गाळ काढण्याच्या कामासाठी कंपन्यांनी सहभाग घेतलाय। पुण्यात बोरवेलमध्ये मेट्रो बोगद्याला भगदाड पडले। वेळेत उपाययोजना करून भगदाड बुजवण्यात आलाय, तर या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी साईनाथ नगर तसेच लुईसवाडी येथील लहान मुलांची दंतचिकित्सा करून त्यांच्यावर उपचारही करण्यात आले। शिबिरासाठी आलेल्या लहान मुलांना टूथब्रश आणि टूथपेस्टचं वाटप करण्यात आलं।